जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात आल्या होत्या। बोटा गटातील उमेदवार अजय फटांगरे, बोटा गणातील उमेदवार सुहास वाळुंज आणि अंबी खालसा गणातील उमेदवार प्रियंका गडगे या काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन त्यांनी याप्रसंगी केलं। संगमनेर तालुक्यातील हे शेवटचं बोटा हा गट आहे आणि यामध्ये जिल्हा परिषदमधनं अजय फटांगरे हे उभे आहेत आणि पंचायत समितीच्या या गणामधनं सुहास वाळुंज आणि प्रियंका गडगे हे उभे आहेत। निश्चितपणे आपल्या राज्याचे माजी महसूल मंत्री आणि सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण हा विकास या ठिकाणी चालू आहे। सहकारमर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात यांनी सतत या गटाकडे आणि ह्या संपूर्ण पठारी भागाकडे सतत लक्ष दिलेलं आहे, परंतु गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी विरोधी पक्षाचे निवडून येत असल्यामुळं याकडे थोडंसं दुर्लक्ष कदाचित झालं असेल। परंतु अजय फटांगरे एक अतिशय बुद्धिमान असा हा तरुण आहे आणि अतिशय उच्च शिक्षित असा हा तरुण आहे। त्याचप्रमाणे आमची प्रियंकाताई ही सुद्धा खूप उच्च शिक्षित अशी MBA झालेली ही सुकन्या आहे। तिचा जन्म या पठारातच झाला आणि तिचं सासरसुद्धा या पठारातच आहे। सुहास वाळुंज हे सुद्धा तरुण तडफदार आहे आणि निश्चितपणे या भागाचा ते विकास करतील। जे प्रश्न आहेत यामध्ये नागरिकांना घरकुल योजना असेल, त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल किंवा इतर जे छोटे छोटे काही किरकोळ प्रश्न असतील, त्यामध्ये ज्या आपल्या शासनाच्या ज्या योजना आहेत, काँग्रेस पक्षाने ज्या सर्व वृद्धांसाठी ज्या अनेक योजना, परित्यक्तांसाठी ज्या योजना आणलेल्या आहेत त्यासुद्धा पोहोचवण्याचं काम थोडं झालेलं आहे, परंतु जे काही राहिलं असेल ते सुद्धा निश्चितपणे या निमित्ताने पूर्ण केलं जाईल। आणि म्हणून आपल्या संपूर्ण संगमनेर तालुक्यातील 9 गट आहेत, जिल्हा परिषदचे 9 गट आहेत आणि पंचायत समितीचे 18 गण आहेत। आपण सर्वांनी या आपले राज्याचे माजी महसूल मंत्री आणि सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात यांचं एक स्थान चांगलं बळकट करण्यासाठी आपण सतत त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे। ते एक दूरदृष्टी असणारं त्यांचं नेतृत्व आहे आणि निश्चितपणे ह्या 9च्या 9 गटामध्ये आणि 18 गणामध्ये आपण सर्वांनी, सर्व नागरिकांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं मी आपणा सर्वांना विनंती करते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।